सुंदर आणि निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी टिप्स. श्री स्वामी समर्थ. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. डोळे हा एक अत्यंत महत्त्वाचा परंतु नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी या टिप्स वाचा. डोळे चांगले ठेवण्यासाठी निरोगी व संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा. विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच वजन आटोक्यात ठेवा. व्यायामामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. या आजारांमुळे डोळ्यांच्या किंवा दृष्टीच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळे खराब होऊ शकतात आणि मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका वाढू शकतो. UVA आणि UVB दोन्ही रेडिएशन 99 ते 100% रोखतील असे सनग्लासेस वापरून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करा. डोळ्यांना दुखापत होऊ नये म्हणून काही खेळ खेळताना किंवा जोखमीचे काम करताना डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे. धूम्रपान टाळा. धूम्रपानामुळे मॅक्युलर डिजेनेरेशनचा आणि मोतीबिंदू असे डोळ्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो आणि ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होऊ शकते. डोळ्यांचे काही आजार अनुवंशिक असतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणाला डोळ्यांचे विकार असल्यास नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घ्या. डोळ्यांचे आजार व उपचार जाणून घ्या. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असल्यास संक्रमण टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स घालताना आधी आपले हात स्वच्छ धुवा. तसेच लेन्सना योग्यरित्या कसे स्वच्छ करावे यावरील सूचनांचे अनुसरण करा आणि आवश्यकतेनुसार बदला. जर तुम्ही संगणक बराच वेळ बघत असाल तर तुम्ही डोळे मिचकावणे विसरू शकतात आणि तुमचे डोळे थकू शकतात. डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी 20-20-20 हा नियम वापरून पहा. दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी आपल्यासमोर सुमारे 20 फूट दूर पहा. डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी हा उपाय करा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.